हसेपर्यंतच्या गप्पा गोष्टी फ्रेंड्स सोबतच, आणि इतक्या गमती जमती केल्या आम्ही की अक्षरशः हसून हसून डोळ्यात पाणी आलं. आता सगळेच जण आपापल्या फॅमिलीमध्ये करिअर सेट करण्यामध्ये खूप बिझी आहेत, पण हर्षूच्या डेस्टिनेशन वेडिंगमुळे खूप मजा आली. सगळेजण एकत्र आलो, अगदी ट्रिपचा फील आला. संगीत नाईट झाल्यानंतर खूप उशिरा आम्ही वॉक केला. रात्री झोपायला इतकं लेट झालं ना की सकाळी जागच येत नव्हती, तरी पण आम्ही कसं तरी विधीला हजेरी लावली. आजूबाजूला खूपच पॉझिटिव्ह आणि छान वातावरण होतं. पण तेवढ्यात मधमाशांनी आमच्यावरती हल्लाबोल केला. सगळे पळापळ करायला लागले. आता इतकं निसर्गरम्य वातावरण असल्यावरती अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर होणारच ना. नशीब मला एकही माशी नाही चावली. मधमाशा लांब पळून जाईपर्यंत आम्ही रूम मध्येच उनो वगैरे खेळलो आणि त्यानंतर मग बँड बाजा बारात. वरातीमध्ये सुद्धा फुलं नाचलोत. मला तर विश्वासच बसत नाही की आम्ही सगळे इतके मोठे झालोत, स्पेशली माझे सिनियर्स, कारण की एका पाठोपाठ त्यांचे सगळ्यांचे लग्न होत आहेत. वरात झाल्यानंतर मंगलाष्टका झाल्या आणि माझ्याकडून हर्षू आणि तेजस्विनीला खूप खूप शुभेच्छा. आम्ही तर लग्नाला हजेरी लावलेली, पण पावसाने सुद्धा हजेरी लावली बघा. जुन्या काळचे म्हातारे लोक म्हणायचे की लग्नामध्ये पाऊस पडलेला चांगला असतो. ओव्हरऑल सगळे कार्यक्रम फार भारी झाले. सगळ्यांसोबत खूप मजा मस्ती केली आणि माझे आठवणीतले दिवस राहतील. नंतर मग आम्ही पाऊस उघडण्याची वाट बघत होतो, पण पाऊस काय थांबायचं नाव घेईना. त्यामुळे म्हटलं चला आता आपलं हळूहळू घरी जाऊ. बघतो तर काय नदीसारखं पाणी वाहत होतं रस्त्यांनी आणि ट्रॅफिक तर विचारूच नका. पण घरी आल्यानंतर आंब्यावरती ताव मारला आणि ट्रॅफिकचा सगळा थकवा निघून गेला. आता इतके सारे आंबे खातीये म्हटलं वजन तर वाढणारच ना, त्यामुळे वॉक पण चालू केलाय. तर भेटूयात उद्या. बाय.